आणि 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, चला वेळ झाला, वेळ झाला. 6-8 वाजले, एवढं खुशमध्ये मुलं ते कृष्णाने तरी अरे कृष्णा चल लवकर. काय व्हायचं बरं का, कृष्ण लवकर उठत होता. 7 वाजले ते उठत होतं. यशोदा बाई म्हणजे कृष्णा उठ लवकर, आंघोळ कर, लवकर नाश्ता कर वगैरे. तो उठा इकडून उठा इकडे असं होतं असं होतं. आई म्हणे बघ कृष्णा बलरामची उठते म्हणे, आवडलं बरं का, आणि ते आता निघाले काय घेऊन. तो आता सुट्टी घ्या पण जाऊ नको. नाही नाही मी सुट्टी नाही घेणार, लगेच उठणार. किती वाजले आता ते घडत नव्हतं पण सूर्य कोण ओळखायचं. आणि 7 वाजले, 7 पटकन आंघोळ करायला जायचं, पटकन आवडायचं. इतक्यानंतर ए कृष्णा चल चल तर लवकर जाऊ, उशीर होतोय. लगेच उड्या मारत ठीक आहे. म्हणजे ते इतकं त्यांना आनंद वाटायचं त्या मुलांना जंगलात जायला, आणि तिकडून रिटर्न यायला त्यांना लई दुःख वाटायचं परत येतात. परत दुसऱ्या दिवशी वाट होईल, कधी सकाळ होणार, कधी जाणार कृष्णासोबत. इतकं ते प्रेम होतं ना कृष्णामध्ये. ते प्रेम एक ती प्रेमाची परिभाषा म्हणजे ती प्रेम खरं असते ना ती संपत नाही बरं. चैतन्य महाप्रभू म्हणजे आनंदात मध्ये वरभरून बरोबर. हे मुलांचं प्रेम कधी कमी झालं का. ते आपण गोव्यात परिक्रम करताना एक मंदिर लागते कुठामध्ये आहे का ना लक्षात, कुठला बाबा, लोटा बाबा. लोटात नाही, लोटात नाही. तर एक मित्र होते कृष्णाचा. कृष्ण घेऊन चालला ना, इतकं रडू लागलं, इतकं लागलं. कृष्णाला मध्ये निघाला रडा मागच. कृष्ण म्हणाले मी येतो म्हणे, इथंच थांबतो, मी जाऊन देतो. कृष्ण निघून गेले ना, तो परत घरी गेलेच नाही.